Hello dear students, today we are going to learn in detail about bases. याच्या आधी आपण ॲसिड्स, त्यांचे युजेस, त्यांच्या प्रॉपर्टीज हा सगळा पार्ट बघितलेला होताच. आता हा चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे, दॅट इज बेसेस म्हणजे काय, त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात, त्यांचे युजेस काय आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स काय काय आहेत आणि त्याच्यानंतरचा पार्ट जो असणार आहे तो आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. सो लेट अस स्टार्ट विथ द बेसेस. याच्या आधी आपण बघितलेलंच आहे की बेसेस कुणाला म्हणतात. नॉर्मली जे सबस्टन्सेस बिटर इन टेस्ट असतात त्यांना आपण बेसेस म्हणतो. पण प्रत्येक सबस्टन्सची टेस्ट घेऊन आपण तो सबस्टन्स ॲसिड की बेस हे ओळखता येत नाही आणि म्हणून आपण बेसेस किंवा ॲसिड ओळखण्यासाठी, ॲसिडिक नेचर ओळखण्यासाठी आपण pH पेपरचा यूज करतो, इंडिकेटरचा यूज करतो, बरोबर. मग त्या pH पेपर असेल किंवा इंडिकेटर्स असतील वेगवेगळे, त्यांचा यूज करून ॲसिड किंवा बेस कसं ओळखायचं हे पण आपण शिकलो. सो नॉर्मली जो आपला लिटमस पेपर असतो त्या लिटमस पेपरमध्ये जो रेड लिटमस पेपरचा कलर असतो तो बेसमध्ये ब्लू होतो. हे एक जनरल इंडिकेटर झाला की बेस कसा ओळखायचा आणि टेस्टवरून कसा ओळखायचा सबस्टन्स बेस आहे की ॲसिड. तर जे सबस्टन्सेस बिटर असतात टेस्टला त्यांना आपण बेस म्हणतो, बेस बिटर असं लक्षात ठेवा. आणि ह्या बेसेसमध्ये रेड लिटमस पेपरचा कलर हा ब्लू होतो. हे साधे दोन टेस्ट्स आहेत की ज्याचा यूज करून आपण आयडेंटिफाय करू शकतो गिवन सबस्टन्स बेस आहे की ॲसिड हे आपण बघितलं आहे. आता जसं आपण ॲसिडच्या बाबतीत बघितलेलं होतं की कुठलाही सबस्टन्स म्हणजे जेव्हा ॲसिड असतो त्याचं आपण जेव्हा सोल्युशन बनवतो तर त्या सोल्युशनमध्ये H+ आयन्स ज्याच्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंटमध्ये असतील, H+ ॲज द कॅटायन्स, ते ॲसिड्स असतात. मग बेसेस कसे ओळखायचे, तर जेव्हा आपण कोणत्याही सबस्टन्सला त्याचं वॉटरमध्ये सोल्युशन बनवू, डिझॉल्व्ह करू, आयन्स सेपरेट करू, त्या केसमध्ये जर त्या आयन्समध्ये OH- हे जर ॲनायन्स प्रेझेंट असतील तर त्याला म्हणायचं बेस. म्हणजे बेस कसा ओळखायचा, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ आयन्स. तर जेव्हा आपण त्यांना सोल्युशन बनवतो ज्या सबस्टन्सचं, ते सोल्युशन बनवल्यानंतर OH- हे ॲनायन्स जर प्रेझेंट असतील तर त्यांना म्हणायचं बेसेस. म्हणजे सपोज NaOH घेतला आपण, NaOHला जेव्हा तुम्ही डिझॉल्व्ह करता वॉटरमध्ये तेव्हा त्याच्यापासून Na+ आणि OH-, मग हे OH- हे बेसिक रॅडिकल, हे जे ॲसिडिक रॅडिकल्स म्हणतात ॲक्च्युली, ते आपण पुढं शिकणार आहोत. आत्ता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ज्यांच्यामध्ये OH- रॅडिकल्स असतात ते बेसेस असतात, ज्यांच्यामध्ये H+ आयन्स असतो तर ॲसिडिक असतात. ओके. मग KOHच्या बाबतीत पण अशाच पद्धतीनं तुम्ही त्यांचे आयन्स हे सेपरेट झालेले दाखवू शकता. हे झाले बेसेस ओळखायच्या काही टेक्निक्स. बेसेसच्या प्रॉपर्टीज तर आपण बघितलेल्या आहेत. बिटर टू टेस्ट असतात, रेड लिटमसचा कलर ब्लू होतो. आता हे जे बेसेस असतात हे स्लिपरी असतात, स्लिपरी टू टच. म्हणजेच हाताला जर तुम्ही जर हातात घेतलं तर ते बुळबुळीत असे लागतात. सो त्याला म्हणायचं स्लिपरी टू टच. बरेचसे बेसेस जे आहेत ते वॉटरमध्ये सोल्युबल असतात असं नाही आणि त्याच्या बेसिसवरती मी तुम्हाला त्याचे 2 प्रकार सांगितलेले होते. जे बेसेस वॉटरमध्ये सोल्युबल असतात त्यांना अल्कली म्हणतात. हे लक्षात ठेवा. विशेष करून आपल्याला बरेचदा बेस आणि अल्कली असे 2 वेगवेगळे वर्ड्स आपण ऐकायला मिळतात. बरेचदा तुम्हाला असं वाटतं की बेस आणि अल्कली हे सेम आहेत. आयडियली ते सेमच असतात, बट त्यांच्यामध्ये स्पेसिफिक असा डिफरन्स काय आहे, तर जे बेसेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, सगळेच बेसेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. जे वॉटरमध्ये सोल्युबल आहेत त्यांना म्हणायचं अल्कली. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ऑल अल्कलीज आर बेसेस बट नॉट ऑल बेसेस आर अल्कली. सगळेच पाण्यात विरघळत नाहीत. हे लक्षात आलं. स्लिपरी टच आहे. त्यानंतर बिटर असतात. सगळेच जे बेसेस पाण्यात विरघळतात त्यांना आपण अल्कली म्हणतो. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे काही आपण मेटलचे ऑक्साईड्स जे बघतो किंवा जेव्हा केव्हा कुठल्याही मेटलची ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते तेव्हा त्याचे ऑक्साईड्स तयार होतात आणि हे मेटल ऑक्साईड्स जे आहेत ते बेसिक नेचरचे असतात. हे सांगण्यामागचं रिझन काय आहे, तर तुम्हाला लिस्ट दिली जाते वेगवेगळ्या कंपाऊंड्सची आणि त्या वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये असणारे जे आहेत कंपाऊंड्स त्यांना ॲसिड्स आणि बेसेस यांच्यामध्ये कॅटेगराईज करा असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. मग ॲसिड कसा ओळखायचा, तर त्याच्या फॉर्म्युलाच्या सुरुवातीला H लिहिलेलं असेल, दॅट इज HCl, H2SO4. म्हणजेच
कुठल्याही कंपाऊंडच्या फॉर्म्युल्याची सुरुवात ही कॅटायननं होते आणि ते कॅटायन जेव्हा H+ असतं तेव्हा तो ॲसिड असतो. फॉर्म्युल्याच्या शेवटी OH लिहिलेलं दिसलं की तो बेस असतो हे ओळखायचं. शिवाय मेटलचे जे ऑक्साईड्स आहेत हे देखील बेसिक असतात. MgO मॅग्नेशियम ऑक्साईड असेल, कॅल्शियम ऑक्साईड असेल, मेटल तुम्हाला ओळखतात. मेटलची नावं जी कॉमन आहेत ती तुम्हाला माहिती आहेत. मग ते मेटल ऑक्साईड जर तुम्हाला विचारलं त्याचं नेचर काय असेल तर तो बेसिक नेचरचा असतो आणि जे नॉन मेटल ऑक्साईड असतात जसं की कार्बन डायऑक्साईड तो ॲसिडिक नेचरचा असतो. सबस्टन्सेस ॲसिड किंवा बेस हे ओळखायचं कसं? 2 पद्धती सांगितल्या. एक म्हणजे H+ हा कॅटायन असेल तर तो ॲसिड, OH- हा ॲनायन असेल तर तो बेस, मेटल ऑक्साईड बेस, नॉन मेटल ऑक्साईड ॲसिड. ह्या क्रायटेरिया यूज करून तुम्हाला हे क्लासिफिकेशन करायला सांगितलं जातं. त्यानंतरचा पार्ट आहे त्या बेसिसचे एक्झाम्पल्स आणि त्यांचे यूजेस. बेसिसचे यूजेस काही स्पेसिफिक एक्झाम्पल्सच आहेत याच्यात तुम्हाला. पहिलं एक्झाम्पल आहे NaOH, ज्याला आपण सोडियम हायड्रॉक्साईड किंवा कॉस्टिक सोडा असं म्हणतो. ह्याचं कॉमन नेम आहे कॉस्टिक सोडा. त्यानंतर पुढचं आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण क्विक लाईम किंवा लाईम स्टोन किंवा लाईम वॉटर हे सगळे त्याचेच प्रकार आहेत. आणि ह्याचा यूज आपण जे व्हाईट वॉशिंग करतो, घराला कलर देण्याच्या आधी जो आपण व्हाईट वॉश करतो ना, तर त्यासाठी हा कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा यूज होतो. त्यानंतर आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, यालाच मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हणतात. वन मार्कसाठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल बघा. मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि त्याचा यूज अँटॅसिड म्हणून केला जातो. जेव्हा आपण ॲसिडिटी होते आपल्याला तेव्हा आपण जे वेगवेगळे अँटॅसिड्स घेतो ते जर अँटॅसिड्सचं जर कंपोजिशन बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये हे मिल्क ऑफ मॅग्नेशिया दॅट इज मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे हे तुम्हाला दिसून येईल की आपल्या स्टमकमध्ये प्रोड्यूस झालेलं असतं ते ॲसिड. त्या ॲसिडवरती ह्या बेसची रिॲक्शन होते आणि न्यूट्रलायझेशन होऊन आपलं जे ॲसिडिटी आहे ती कमी होते. सो हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा यूज अँटॅसिड म्हणून केला जातो. त्यानंतर आहे अमोनियम हायड्रॉक्साईड, NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड, त्याचा यूज फर्टिलायझर म्हणून केला जातो. सो हे काही वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत, बेसेस आहेत ज्यांचे यूजेस तुम्हाला विचारले जातात फॉर 1 मार्क, फॉर 2 मार्क क्वेश्चन्स. आलं लक्षात? आता ह्या बेसिसचा पार्ट झाला. यानंतरचा एक लास्ट पार्ट राहतो तो आहे हा तुम्हाला व्हाईट वॉशिंग. इथे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा यूज व्हाईट वॉशिंग म्हणून तुम्हाला सांगितलं. आता लास्ट जो पार्ट आहे तो आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तुम्ही परत 9th ते 10th स्टँडर्डमध्ये हे शिकणार आहातच. न्यूट्रलायझेशन कशाला म्हणायचं बघा. तुम्हाला याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते. व्हॉट इज न्यूट्रलायझेशन? तर जेव्हा केव्हा कुठलाही ॲसिड आणि कुठलाही बेस यांची दोघांची एकमेकांची रिॲक्शन होते तेव्हा त्या रिॲक्शनमधून जे बाय प्रोडक्ट्स मिळतात ते असतात सॉल्ट आणि वॉटर. सो वेनेवर एनी ॲसिड react with base they give salt and water and this reaction is called as neutralization reaction. तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये तुम्ही व्यवस्थित ह्याची डेफिनिशन लिहिणार, हे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडणार आणि मग एखादं एक्झाम्पल देऊ शकता. जसं की HCl आहे, NaOH हा बेस घेतला आपण सपोज. आता ह्यांच्यापासून हा कॅटायन आणि हे ॲनायन आणि हा कॅटायन आणि हे ॲनायन अशा जोड्या एक्सचेंज होतात, आयन्स एक्सचेंज होतात. हा HCl आणि NaOH ह्यांच्यातले आयन्स सेपरेट झाले. ह्याच्यापासून जो सॉल्ट बनला तो आहे NaCl आणि वॉटर आहे H2O. कुठलंही ॲसिड कुठल्याही बेससोबत जेव्हा त्यांची रिॲक्शन होते तर वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स हे फॉर्म होतात. शिवाय अजून एक सांगायचं राहिलं, बेसेसमध्ये जे एक्झाम्पल्स आहेत आपण जे बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा हे जे सबस्टन्सेस यूज करतो ते देखील बेसिक नेचरचे आहेत हे लक्षात ठेवा. NaHCO3, Na2CO3 हे जे बेकिंग आणि वॉशिंग सोडा आहेत आपले ते देखील बेसिक नेचरचे आहेत हे पण लक्षात असू द्यात, बरेचदा विसरून जातो आपण. सो ॲसिड बेस हे कसे ओळखायचे हे कळालं.
न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय हे कळालं. जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं की मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि आपल्या पोटामधलं HCl ह्या दोघांच्यामध्ये पण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते आणि मग आपलं ॲसिडिटी जी आहे ती कमी होते. सो ते एक तुम्ही न्यूट्रलायझेशनचं एक्झाम्पल देखील तुम्ही सांगू शकता. दॅट इज HCl आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड त्याच्यापासून तयार होईल MgCl2 आणि H2O. ओके, अशा रिॲक्शन्स तुम्हाला हळूहळू मी तयार कशा करायच्या हे देखील शिकवत जाईन. बरेचदा हा केमिस्ट्रीचा पार्ट असतो आणि इथं तुमचे मार्क्स ह्या रिॲक्शन तयार न करता आल्यामुळं जातात. तर हळूहळू जसं जसं आपण पुढं शिकत जाऊ तसं तसं तुम्हाला मी ह्या रिॲक्शन्स तयार कशा करायच्या, जसं की तुम्हाला मी आत्ता सांगितलं इथे H आहे, ह्याचं कॅटायन ह्याच्या ॲनायनसोबत रिॲक्शन होतो, वॉटर तयार होतो. हा कॅटायन हा ॲनायन रिॲक्शन होते, सोडियम क्लोराईड तयार होतो. इथं कुठंही अशा पद्धतीनं लक्षात ठेवल्यानंतर पाठांतर करायची गरजच उरणार नाही तुम्हाला आणि कुठलीही रिॲक्शन ही तयार करता येईल. प्रत्येक रिॲक्शन तयार करायची काही टेक्निक्स असतात, त्या वेळेस मी त्या टेक्निक्स तुम्हाला सांगतच जाईन. ओके, सो एक्सरसाइजमधला जो पार्ट आहे त्याच्यातल्या पण ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चनची आन्सर्स तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करता सांगितलेली आहेत. म्हणजेच ह्या व्हिडिओसोबत आपला एक्सरसाइज डिस्कशन देखील कंप्लीट झालेला आहे. सो हा चॅप्टर आपला इथेच संपतोय. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा चॅप्टर स्टार्ट करूया.